सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 74 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ते सगळे एपिसोड प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सलग ऐकायला भेटतील. मग कुबेर आणि कुसुमने लाडूबाईला थोडा धीर दिला. पैसे दिले आणि कुसुमने तिच्यासाठी चहा केला. नाश्त्यामध्ये तिला बटरसुद्धा दिलं आणि अक्षरशः वसावसा खात होती ती. रात्री जेवलीच नसेल. आधीच सुरकुत्या आलेल्या तोंड खूप सुरकुतलेलं होतं आणि पोटसुद्धा सपाटीला गेलं होतं. दाढ दुखते म्हणून ताजी भाकरी मागितली होती तिनं आणि नवऱ्यानं लाथाबुक्क्यांचा वर्षाव केला तिच्यावर. आणि आता ती 2 बटरं खाऊन पुन्हा त्या बटरच्या पोढ्याकडं बघत होती. पण लाजून पाहिजे असं म्हणण्याची तिला लाज वाटत होती. तिला अजून ते खायची इच्छा होती आणि कुसुमनं ओळखलं की तिला काय हवं. मग तिने ते सगळं तिच्यासमोर मांडलं आणि आणखीन चहा तिच्या पेल्यात ओतला आणि म्हणाली, अजिबात संकोच करू नकोस. हे सगळं तुझ्यासाठी आहे. पोटभर खा आणि वाटलं तर मी लगेच तुला 2 भाकरी करून घालते. कुबेर म्हणाला, अगं घालतेस काय म्हणते, पटकन कर. लाडूबाई म्हणाली, नको नको, इतकेच उपकार खूप झाले. खरंच मला खूप भूक लागली होती. आणि मग तिनं आणखीन बटर खाल्ली, पैसे घेतले आणि आभार मानून तिथून निघाली. डोक्यावर पदर घेतला आणि तोंड झाकलं, कोणाला दिसू नये म्हणून. आणि कुसुम म्हणाली, काय हो, लाडूबाईच्या नंदा आपल्या येतात का कामाला? कुबेर म्हणाला, हो, दोघी पण असतात. कुसुम म्हणाली, मग त्या तुमच्याशी गुलगुल बोलतात का? तुम्हाला तर लागतंच चावड बोलायला. आणि त्याही छिनाल तुमच्याशी काम सोडून बोलत बसत असतील, हो ना? आणि कुबेर म्हणाला, कुसुम, अगं नाही ग बाई, तुला आपला पिंट्या माहीत आहे ना. त्याच्यात ज्या बायका असतात त्याच आपल्यातही कामाला असतात. आणि पिंट्या त्या बायकांना एकमेकींशी सुद्धा काम सोडून बोलू देत नाही. तो त्यांना टार्गेटच देत असतो कामाचं, की एवढं काम आजच्या दिवसात झालं पाहिजे, तरच पुढच्या वेळी कामाला सांगणार, नाहीतर सांगणार नाही. त्यामुळे सगळ्याजणी गुपचूप असतात. अगं पिंट्या साधं त्यांना पातीवरून उठून पण देत नाही, जाग्यावरच पाणी नेऊन देतो आणि मिसरी लावायला सुद्धा बायकांना तो खुरपं हातातून खाली ठेवू देत नाही. कुसुम हसली आणि म्हणाली, मग असंच राहिलं पाहिजे मालकानं. तुमच्यासारखं राहिलं तर हरिहरी करत बसावं लागेल. सगळेजण तुमच्याशीच गप्पा गोष्टी मारणार आणि तुम्हाला चुना लावून निघून जाणार. म्हणून असंच राहायला लागतं, नाहीतर या बायकांचं काही खरं नाही. बोलता बोलता डोळा मारतील आणि भुरळ घालतील. आणि मग तुम्ही काय करत असता शेतात गेल्यावर? कुबेर म्हणाला, मी गड्यांच्या मागं असतो. कुसुम म्हणाली, तोंड बघा, गाड्यांच्या मागं थांबणारे, सावलीला बसत असाल. कुबेर म्हणाला, तुला विश्वास नाही का? मग तू येऊन बघत जा की. ती म्हणाली, मला वेळ तरी आहे का यायला? माझी खूप इच्छा होती की शेतात यायची, पण तुम्ही मला कधीच येऊ दिलं नाही. कुबेर म्हणाला, पण मला सांग, तुला माझ्यावर डाऊट आहे का? बायडाबाई आणि तायडाबाईला घेऊन ती थोडी हसली आणि म्हणाली, हो, आणि आंघोळीला निघाली. शेतातून आले होते ते दोघे, तसं लाडूबाईच्या कहाणीतच ती गुरफटली होती. दोघांनीही अजून आंघोळ केली नव्हती. दोन्ही मुलं अजून सविताच्याच घरी होती. रात्री झोपली होती ती तिकडेच होती. तिकडेच खाऊन पिऊन आंघोळ करून खेळत होती मुलींसोबत. मग कुसुम बाथरूममध्ये निघाली, तसा कुबेरसुद्धा निघाला आणि म्हणाला, कुसुम, आधी मला आंघोळीला जाऊ दे, मला बाहेर जायचं आहे. ती म्हणाली, अहो असं काय करता? बाहेर निघालात तरी जेवल्याशिवाय जायचं नाही आणि मला आधी आंघोळ करू द्या, कारण मला स्वयंपाकाला लागायचं आहे. आत्या मामाला जेवण द्यायला लागेल ना. कुबेर म्हणाला, ठीक आहे, मग चल दोघेही एकसाथ जाऊया आणि आंघोळ करूया. ती थोडी किळस वाटून म्हणाली, शी बाई, कसला हा घाणेरडा प्रकार, जा तिकडे. तुम्हाला एक एक काही सुचतं कुणास ठाऊक. कुबेर म्हणाला, अगं वेळेची बचत असते व चल लवकर. आम्ही मुंबईला असताना उठायला उशीर झाला आणि कामावर जायला लेट झालो की एकाच वेळी तिघे बाथरूममध्ये घुसायचो आणि आंघोळ करायचो. ती म्हणाली, ती मुंबई होती, तिथे सगळं चालतं. कुबेर म्हणाला, असं कुठं लिहिलं आहे का की हे सगळं फक्त मुंबईतच करायचं? मुंबईत तेवढी माणसं आणि इथे काय भूतं आहेत का? ती म्हणाली, तसं नाही, पण तुम्ही सगळे गडी असता, ते जमतं. गड्यानं आणि बाईनं एकत्र कशी आंघोळ करायची? कुबेर म्हणाला, आता तू पिक्चर बघतेस की नाही, मग त्या पिक्चरमध्ये सुद्धा असंच दाखवतात. तू बघितलं आहे की नाही? तशीच करायची आपणही.
आता कुसुमला ते पिक्चरमध्ये कधी कधी बघितलेलं आठवलं आणि तसाच रोमॅन्स करायचा की काय असं तिला वाटलं आणि लाज वाटायला लागली. आधीच तिच्या अंगावर शहारा आला आणि ती म्हणाली, ते पिक्चरमध्ये चालतं आणि मुंबईतच चालतं. हे खेडेगाव आहे आणि आपण काही हिरो हिरोईन नाही पिक्चरमधले. कुबेर म्हणाला, पण आता तू माझी बायको आहेस ना, मग त्यात काय झालं? रात्री आपण एकत्र असतो की नाही? कपडे काढून दोघेही. मग आता काय होतंय? कुसुम हसली आणि लाजून म्हणाली, पण त्यावेळी हे सगळं लक्षात येत नाही आपल्या. आपलं लक्ष दुसरीकडं असतं ना. मग आता तर तिकडेच लक्ष जाईल. नको बाबा. आणि कुबेर म्हणाला, जिकडे जायची तिकडं नजर जाऊ दे आणि जिथपर्यंत लक्ष जाईल तिथपर्यंत सगळं आपलंच आहे, असं म्हणून तो तिला ओढून घेत बाथरूममध्ये गेला आणि तिच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं आणि तिला भिजवली. त्यामुळे ती बाहेरही जाऊ शकत नव्हती आणि तिला आता साडी काढण्यावाचून पर्याय नव्हता. मग तिने ब्लाऊज आणि साडी काढली आणि परकरवर खाली बसली आणि कुबेरनं तिला हाताला पकडून उठवलं आणि खूप जवळ घेतली आणि तिचा आंबाडा सोडला आणि पुन्हा तांब्या भरून पाणी घेतलं आणि तिच्या डोक्यावर ओतलं. तशी ती खुदकन हसली आणि म्हणाली, आहो, आता काय आंघोळ घालता की काय मला? कुबेर म्हणाला, हो, तूही मला घालायची आणि मीही तुला आंघोळ घालणार. कुसुम म्हणाली, हा काय वेडेपणा, मला लवकर जाऊ द्या बाहेर. पण कुबेर तिला सोडत नव्हता आणि तिनं छातीजवळ तिचा परकर घट्ट पकडला होता आणि आता त्याला मोह झाला होता तिच्या भिजलेल्या रूपात तिला पाहण्याचा. आणि त्यानं तिचे दोन्ही हात पकडले आणि परकर वरून बाजूला केले. तसा तिचा परकरसुद्धा पायात येऊन पडला आणि ती लाजून चूर झाली आणि पुन्हा खाली वाकून तो भिजलेला परकर उचलला आणि छातीजवळ पकडला. कुबेरने पुन्हा खाटाळपणे तसंच केलं. ती म्हणाली, काय हे, राहू द्या ना, मला किती लाज वाटते. आणि कुबेर म्हणाला, त्यात काय लाजायचं, मला बघू दे ना, भिजल्यावर तू कशी दिसतेस. आणि तो तिला समोर उभा करून न्याहाळत होता आणि ती मात्र लाजून अर्धमेली झाली होती. आता तिच्या खेडवळ बुद्धीला हे सगळं पटत नाही. लग्न झाल्या झाल्या तर ती कसलीच रोमॅन्टिक मूडमध्ये येत नव्हती. मग पुन्हा रोमॅन्टिक फक्त रात्रीच व्हायचं, बेडवरच व्हायचं इथपर्यंत तिला माहीत होतं. मग हळूहळू दिवसातसुद्धा आणि शेतातसुद्धा ते रोमॅन्टिक होत होते. पण आत्ता हा बाथरूममधला रोमॅन्टिकपणा तिच्यासाठी नवीन होता. कुबेरला मात्र असलं सारखं नवीन काय काय लागायचं. कारण तो लग्नाच्या आधी सेक्सी बायकांचे, उघड्या नागड्या बायकांचे मॅगझिन तर बघायचाच आणि मुंबईत ती मुलं कामाच्या ठिकाणी राहायची आणि कोणाच्या बायका जवळ नसायच्या, कोणाची लग्न झाली नव्हती. आणि कुबेरचं तर लग्न झालं होतं पण बायको जवळ येऊ देत नव्हती. लग्न होऊनही तो तळमळत होता तिच्या सहवासासाठी, कारण ती खूप लहान होती. मग ते सगळे कधीकधी आठवणीनं खूप उत्तेजित व्हायचे. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी सगळे मिळून अशा ब्लू फिल्म बघायचे. स्त्री पुरुषाचा उत्थान असा प्रणय तो त्या पिक्चरमध्ये बघायचा आणि बायकोनंसुद्धा असंच करावं अशी अपेक्षा तिच्याकडून ठेवायचा. आणि कुसुमही आता हळूहळू शिकायला लागली होती तिच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करायला. मग पुन्हा त्यानं हळूच तिला जवळ घेतली आणि तिची उघडी छाती त्याच्या उघड्या छातीला टच झाली आणि त्यानं तशीच तिला छातीसोबत दाबली. तसं तिच्या पूर्ण शरीरातून रोमांच फुलायला सुरुवात झाली. आणि कुबेर म्हणाला, कुसुम, मला एक मुका दे ना. आणि ती आता नाही म्हणतच नव्हती. ती त्याला मुका द्यायला जाणार इतक्यात नाना घरात आले आणि दाराच्या पायरीवर बसले आणि मोठ्यानं ओरडले, कुसुम, अगं सासऱ्याला काय उपाशी तापाशी मारायचा विचार आहे की काय तुझा? किती वेळ झालं मळ्यातनं आलीस? आत्ता चहा देशील, मग चहा देशील, मी वाट बघतोय, पण तू काही चहा घेऊन आलीच नाहीस. आता येऊ दे तुझ्या आईला, तुझं नाव सांगतो तिला की तू अशी करतेस म्हणून. माझी इतकी भली मोठी जमीन घेतली तुम्ही आणि आता मला सांभाळायला त्रास होतोय का तुम्हाला? तुमच्या आईला तुमच्या किती कष्ट करून जमीन मिळवली मी. तुम्हाला एक गुंठासुद्धा विकत घेण्याची गरज नाही. डोळे पांढरे झाले असते एवढी जमीन विकत घ्यायला गेला असता तर. मग तर मला झोपाळ्यावर बसवून हलवलं पाहिजे तुम्ही. पण नाही, तुम्ही तसलं काहीच करत नाही. ज्यांना जमिनी नाहीत
त्यांना विचारा काय हाल आहेत त्यांचे. लोकांच्या बांधाला जावं लागलं असतं काम करायला तुम्हालाही. कळलं असतं मग तुम्हाला आणि माझी किंमत कळली असती. तुम्हालाही तसंच पाहिजे होतं. रोजगारी म्हणून राबला असता आणि घड्याळ्याच्या ठोक्याला मालकानं काम करून घेतलं असतं. मग कळलं असतं तुम्हा एकेकाला. आणि मग जमिनीचा मालक म्हणून कसे मिरवला असता जर मी कमवून नसती ठेवली तर. आणि इतक्यात कुसुम खूप घाबरली आणि त्याची वटवट ऐकून म्हणाली, आत्ता मेले, सोडा मला पटकन. आता मामांनी बघितलं ना तर काय होईल, गावभर बोंब मारतील. असं म्हणून तिने 4 तांबे या खांद्यावरून 4 तांबे त्या खांद्यावरून घेतले. अंगावर होते ते अंतर्वस्त्र सगळे फेडले आणि आता तर कुबेरला तिला सोडू वाटत नव्हतं. पण तिनं त्याला काहीच बोलू दिलं नाही. अंगावर तशीच साडी गुंडाळली आणि गुपचूप कपाटाच्या मागे जाऊन साडी घातली. आणि कुबेर म्हणाला, या नानाच्या तर आईला स्वतः 2-2 बायका करून मजा मारून बसला आणि आम्हाला एका बायकोसोबत पण नीट मजा मारू देत नाही. सारखा तडफडतो आणि मध्ये मध्ये येतो. पोरं नाहीत म्हटलं जरा चान्स मारावा तर म्हातारं कडमडलं. आता याची बायको याला साधा चहाचा 1 कप पण करून देणार नाही की काय. मग कुसुम आली आणि गडबडीत म्हणाली, मामा लगेच चहा करते हां. आता तिला भीतीच वाटत होती की त्यानं तिला बघितलं की काय बाथरूममधून निघताना. आणि सासरा म्हणाला, पण एवढा वेळ काय करत होतीस? ही काय शिटी आहे का इतका वेळ लोळत पडायला? मॅडमसारखं गुरं ढोरं कोंबडं कुत्रं सासू सासरा यांचं काय बघायचं आहे की नाही. कुसुम आता गप्पच बसली. आणि नाना म्हणाला, कुबेर कुठे आहे? तशी कुसुम घाबरली आणि म्हणाली, मामा काय काम होतं? नाना म्हणाला, आज बाजार आहे, मला माझं सामान आणायला सांगायचं आहे त्याला. ही चप्पल खूप जड आहे, माझा पाय ओढत नाही, त्याला जरा हलकी चप्पल आणायला सांगायची आहे. आता ही चप्पल मागच्याच बाजारी आणली होती आणि लगेच दुसरी चप्पल आणायची. पण कुसुम काहीच बोलली नाही, कारण कुबेर त्याचे लाड करायचा आणि कुसुमही मध्ये पडत नव्हती आत्ता. आणि नाना म्हणाला, कुठे आहे कुबेर? ती थोडी लाजली आणि म्हणाली, मामा अहो ते बाहेरच आहेत. कारण आत्ता बाथरूमचं तोंड पायरीत बसल्यावर दिसतच होतं आणि तिला वाटलं मामा जाईपर्यंत कुबेर बाहेर येणार नाही. आणि आता त्यालाही बाथरूममधून जर बाहेर येताना बघितलं तर दोघेही आत होता की काय असं संशय येणार त्याला. आणि इतक्यात कुबेरसुद्धा टॉवेल लावून बाहेर आला. आणि नाना म्हणाला, कुसुम कुबेर तर आतच होता नाहीत. आता नाना इतक्या बंदिस्त बाथरूमला सुद्धा नाही म्हणायचा. मग तो म्हणाला, कुसुम तू माझ्याशी का खोटं बोललीस? तुला असं वाटतं ना की त्यानं माझ्यासाठी काहीच आणू नये? अगं किती उलट्या काळजाची निघालीस गं तू. पण लक्षात ठेव, तो माझा पोरगा आहे, मी त्याला हक्कानं माझ्यासाठी सगळं आणायला सांगणार. तुला सुद्धा 2 पोरं आहेत की, आणि त्यांनी उद्या तसं केलं तर तुला कसं वाटेल गं? असा नाना पुन्हा वटवट करायला लागला. आता त्याची सवय तर कधी जाणारच नव्हती आणि तिनं तर डोक्यावरच हात मारला. आता या मामाला काय सांगावं असं ती म्हणाली, पण जाऊ द्या. ती घाबरली होती की यांच्या लक्षात येईल की दोघेही एकाच वेळी आंघोळ करत होते की काय. पण या अडाणी खेडवळ लोकांना कुठे काय समजतं. त्यांनी आपलं दुसरीच ट्यूटर लावली आणि कुसुम ते ऐकून हसत होती. मग कुबेर म्हणाला, नाना आई तुम्हाला चहा पण करून देत नाही का हो? तुम्हाला जर हवा असेल, आम्ही घरी नसलो तर तेवढं तरी तुम्ही करत जा की स्वतःहून. आणि नाना म्हणाला, त्या नासक्याबाईच्या हातचं मला पाणीसुद्धा नको. आणि तू काय मला तिच्या हातचा चहा प्यायला सांगतोस? मला तूच घालायचं. आणि कुबेर नेहमीप्रमाणेच हसला आणि म्हणाला, बोला काय आणायचं बाजारातनं? कारण त्याला माहीत होतं कुबेर त्याचा सक्का मुलगा होता आणि कितीही काहीही झालं तरी विधिलिखित हेच होतं की शेवटपर्यंत नाना त्याच्याच वाटणीला येणार होता. म्हणून कुबेरही त्याचा रागराग करत नव्हता. मग नाना म्हणाला, मला हलकी चप्पल आण, ही खूप जड आहे, माझा पाय ओढत नाही. कुबेर म्हणाला, ठीक आहे, मग ती जड आहे चप्पल ती मला द्या, मी घालतो. तर नाना म्हणतो कसा, नको ती पण मला राहू दे, जवळच्या जवळ फिरायला बरी पडते. आणि कुसुमनं आता नाक फुगवून कमरेवर हात ठेवला. याचा स्वार्थीपणा कधी सुटणार कुणास ठाऊक. लहान बाळासारखे हेही हवं आणि तेही हवं. मग आता काही दिवसांनीच कुबेरनं
त्यातलं थोडं सोनं मोडलं आणि एक ट्रॅक्टरच विकत घेतला. एक ट्रॉलीसुद्धा विकत घेतली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. सगळ्यांना असंच वाटलं की कुसुमनं सरपंच झाली, पैसा ढापला आणि प्रगती केली. तिला टेन्शन आलं आणि कुबेर म्हणाला, अगं आपल्या शेतीला गरज आहे म्हणून ट्रॅक्टर घेतला. इतकी मोठी शेती बैलांवर करणं होत नाही. ती म्हणाली, मग मी सरपंच नसताना घ्यायची ना थोड्या दिवसांनी. कुबेर म्हणाला, अगं आज घेतलं तरी लोक हेच बोलणार आहेत की आणखीन तू सरपंच नसताना जरी घेतला असता तरी म्हणणार सरपंच होती तेव्हा पैसा चोरून ठेवला होता आणि आत्ता तो बाहेर काढत आहे. लोक बोलणारच ग, नको टेन्शन घेऊ. खरं काय आहे आपल्या मनाला माहीत आहे ना. मग झालं तर. आता ट्रॅक्टर होता कुबेरचा, पण तो लावला जायचा पिंट्याच्या दारात. तो सुद्धा तोच ट्रॅक्टर वापरायचा. दोघा भावात या गोष्टीवरून कधीच वाद नसायचा. आणि एक दिवशी नाना म्हणाला, एवढा ट्रॅक्टर आणला पण मला साधं त्यात बसवलं सुद्धा नाही. सारखा याच्या त्याच्यापाशी नाना असंच म्हणायचा. आणि कुबेर म्हणाला, नाना अहो कार गाडी नाही, तो ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर काय म्हातारा माणसांनी फिरण्यासारखी गोष्ट आहे का. तरीही नाना म्हणाला, अरे तुला बापाला घेऊन फिरायचं नाही ते सांग की. एवढी गाडी घेतलीस पण त्याच्यावर पण कधी बसवलं नाही मला तू, आणि बायकोला कसा घेऊन फिरतोस. आता सगळे सांगून दमले नानाला, पण नाना काय हट्ट सोडेना. कुसुमची मुलं सुद्धा नानापेक्षा जास्त समजूतदार होती. कुबेर म्हणाला, बरं बसा, बघू काय होईल ते होईल. आणि कुबेरनं नानाला बसवलं ट्रॅक्टरच्या तोंडात आणि नेलं फिरवायला शेतात. नानाला त्याचा अभिमान वाटत नव्हता, पण स्वतःला फक्त बरं वाटत होतं, कारण कुबेरचा अभिमान वाटून घेण्याची त्याला सवयच नव्हती. आता त्याला फक्त स्वतःचाच अभिमान वाटायचा. इतकी जमीन कमवून ठेवली म्हणून. पिंट्याचा सुद्धा त्याला अभिमान वाटत नव्हता. आणि कुबेर म्हणाला, नाना नीट धरा बरं का, नाहीतर पडाल. कारण डांबरी रस्ता संपला आहे, आता रस्ता कच्चा आहे. नाना म्हणाला, हो हो, हे काय, हा सगळा रस्ता माझ्या ओळखीचा आहे. इतकी वर्षे आपल्या रानात येऊन जाऊन केलं आहे मी या रस्त्यानं. आता नाना जायचा चालत, नाहीतर बैलगाडीत, आणि हा होता ट्रॅक्टर. पण नानाला कोण समजवणार. कुबेर पुन्हा म्हणाला, नाना नीट धरा बरं का. हो हो, हे बघ धरलं. असं म्हणून नानाला वाटलं त्याने ट्रॅक्टरच्या दांडीला धरलं, पण नानानं धरलं होतं त्यांच्याच काठीला. आणि जसं ट्रॅक्टरचं एक चाक खड्ड्यात गेलं तसा नाना हलला आणि काठी सकट ट्रॅक्टरच्या चाकाच्या खालीच गेला. तसा कुबेर घाबरला आणि त्यानं जागेवर ब्रेक मारला आणि म्हाताऱ्याचा खुबा निखळला आणि पुन्हा कुबेरनं पाडलं, मेलो मेलो म्हणून ओरडायला लागला. असा कसा र बापाच्या मुळावर उठलास र, नव्हतं बसवायचं तर सांगायचं की कशाला र पाडलंस. आणि ते ऐकून कुबेरनं डोक्यावर हात मारून घेतला. मग त्यानंच पुन्हा नानाला दवाखान्यात नेला, पैसा पाणी घातला आणि आता पुन्हा कुसुमनं सुद्धा डोक्यावर हात मारला. आता नानाची पुन्हा तिला सेवा करायला लागणार होती आणि तिला पाठीमागचं सगळं आठवलं आणि तिच्या अंगावर काटा आला. तरी कुसुम सगळं करत होती जमेल तसं, पण आता तिची सासू आणि सविता सुद्धा बघू लागायची. आणि वरनं नाना तिला म्हणायचा, माझं केलंस म्हणून मरतीस का गं, इतक्या मोठ्या जमिनीची मालकीण करून ठेवली तुला. दुसऱ्या गावात लग्न झालं असतं तर या गावची सरपंच झाली असतीस का. मीच तुला मागणं घालायला आलो कुबेरसाठी म्हणून या गावात आलीस आणि आता सरपंच झाली. आता कुसुमनं त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, मामा सगळं तुमच्यामुळं आहे, फक्त तुमच्यामुळे. आता गप्प बसा. पण नाना गप्प बसत नव्हता आणि बसणारही नव्हता.